भाई जरा 1 मिनिट स्क्रोल करायचं थांब आणि रस्त्यावर आलेला हा पूर बघ. जर तुला वाटत असेल ना की पाऊस म्हणजे फक्त चहा भजी आणि रोमॅन्टिक गाणी, तर मग ही रील ना आता स्क्रोल करून टाक. ही तुझ्या कामाची रील नाही, कारण आज मी तुला पावसाचं ते रूप दाखवणार आहे जे बघून मगाशी माझ्या काळजाचा थरकाप उडलाय. चल आता मी तुला 2 बाजूचे चित्र दाखवतो, ठीक आहे. एका बाजूला शहरातल्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहणारा माणूस खिडकीतून व्हिडिओ काढतो पावसाचा आणि स्टोरी स्टेटस वगैरे ठेवतो की ब्युटिफुल रेनी डे. आणि त्याच पावसात गुडघाभर पाण्यात स्वतःचा जीव मुठीत धरून रात्रीच्या भाकरीसाठी धडपडणारा एक बाप घरी जायची वाट शोधतोय. बघितलं भाई, पाऊस एकच आहे, पण एकासाठी तो एन्जॉय आहे आणि एकासाठी आयुष्याचा संघर्ष. आज महापूर आलाय, परिस्थिती भयंकर गंभीर आहे. मुख्यमंत्री कंपन्यांना म्हणाले की वर्क फ्रॉम होम द्या, शाळांना सुट्ट्या जाहीर करा. पण मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, त्या डिलिव्हरी बॉयला जो एखादं फूड पार्सल तुमच्या घरापर्यंत आणून पोहोचवतोय त्याला वर्क फ्रॉम होम मिळेल का हो? हां, त्या रोजच्या हातावर पोट भरणाऱ्या मजुराला, त्या सिक्युरिटी गार्डला वर्क फ्रॉम होम मिळतं का हो? खरंच या लोकांनी जर आज काम बुडवलं ना तर त्यांची उद्या खायची वांदे होतात. त्यांच्या घरातली चूल पेटत नाही. मुख्यमंत्री किंवा कोणती कंपनी त्यांच्या ताटात भाकरी आणून देणार नाही. सकाळी कोणीतरी कामावर जाताना रस्त्यावर पाण्याचा एक थेंब नव्हता, पण जेव्हा घरी परततोय तेव्हा तिथे थेट पूर आलाय. कोणाच्या घरात पाणी घुसलंय, कोणाचं छप्पर गळतंय, तर कोणी पाण्यात अडकून बसले. जे लोक आज गुडघ्यावर पाण्यातून आपल्या घराकडे वाट काढत जात आहेत ना, ते या पावसात भिजून काय आनंद घेत नाहीत भाई. ते या निसर्गाशी आणि या सिस्टमशी युद्ध लढतायत, युद्ध. AC केबिनमध्ये बसून आय लव्ह रेन म्हणणं खूप सोपं असतं भाई, पण ज्याच्या घरात आज रात्रीच्या घासावर पाणी फिरलंय ना, त्यांना विचार पावसाची किंमत काय आहे. पाऊस हा सगळ्यांसाठी सारखा नसतो, ठीक आहे. म्हणून म्हणतोय भाई, पुढच्या वेळी जेव्हा पाऊस येईल ना आणि तू हातामध्ये चहाचा गरम गरम कप घेशील, तेव्हा देवाचे आभार मान की तुझ्या डोक्यावर पक्क छत आहे, समजलं. आणि शक्य असेल तर त्या पावसात भिजत आलेल्या डिलिव्हरी बॉयला किंवा एखाद्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला मदत कर. पाऊस सगळ्यांसाठी सारखा नसतो, ठीक आहे.